चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगर माथ्यावरील ओहोळांचं आणि धबधब्यांचं पाणी वारणा नदीपात्रात येत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहतीये. नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेलेत. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून सकाळी 38,350 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. मात्र सध्या धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाकडून विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या धरणातून 34,257 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सुरू आहे. नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते ऐतवडे खुर्द पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. तसंच अमृतनगर चिकुर्डे दरम्यानच्या वारणा नदीवरील जुना पूलही पाण्याखाली गेलाय. हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार वेल्हेकर यांनी चिकुर्डे पूल ऐतवडे पुलाच्या परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन केलंय.